हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि त्याच्यामुळे आम्ही आज निवांत उठलेलो आहे. आणि 5-6 दिवस आम्ही घरी नव्हतो, ट्रिपला गेलो होतो. त्यामुळं घर खूप घाण झाले. काल आम्ही दोघंही ऑफिसला गेलो होतो, त्यामुळं काल तर काही स्वच्छ करायला जमलं नाही. सो आज आम्ही सगळी स्वच्छता करणार आहे. सुरुवात झालेली आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज, किती मन लावून स्वच्छता चालू आहे. आणि आता घरातलं पण आवरायचं आहे, पण सुरुवात इकडून केली आहे. आता बाकीचं घरातलं पण आवरून घेतो पटापटा आणि मग आम्हाला बाहेर पण जायचं आहे. सो ते पण तुम्हाला दाखवते. गाईज, आमचं सगळं आवरलेलं आहे, स्वच्छता झाली आहे, आंघोळ वगैरे करून आम्ही आवरलेलं आहे. आता आम्हाला नाश्ता करायचा आहे. आणि आजचा नाश्ता बघा कोण बनवतंय. हॅलो, काय बनवताय? ब्रेकफास्ट बनवता काय बनवते मी तुला सांगणार का? नाही मला नका सांगू, त्यांना तर सांगा. नाही सांग. ओके, दाखवते थोड्या वेळात काय बनवतात ते. हा आहे आमचा आजचा नाश्ता. संडे आहे त्याच्यामुळं आम्ही फक्त नाश्ता नाही तर ब्रंच करतो, कारण सकाळी उठून सगळं आवरून वगैरे घेईपर्यंत लेट होतं. सो आज आम्ही बनवलं आहे खिचडी भात आणि ऑमलेट. आम्ही आता जस्ट नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही गावात चाललो म्हणजे दिल्ली गेटला चाललेलो आहे. माझं जरा ऑफिसला काम पण आहे, ते करून मग आम्हाला काही सामान घ्यायचं आहे, ते पण आम्ही घ्यायला जाणार आहोत. येस, तर कुठं कुठं जातो ते तुम्हाला दाखवतो. बघत राहा व्लॉग शेवटपर्यंत. काहीच माझं ऑफिसचं काम संपलेलं आहे आणि मी आता फिरोदिया नॉवेल्टी आलेलो आहे आणि इथं मी आत्ताच परफ्यूम घेतलेला आहे. तुम्हाला मी दाखवतोच आता. दाखव रे, पटकन पटकन उघड. हा मी आता ट्राय करण्यासाठी घेतलेला आहे परफ्यूम. आता मी पाहणार कसा आहे कसा नाही, त्यानंतर मी मोठा घेणार. आम्ही आमची 2 व्हीलर मम्मीच्या इथं लावली आहे आणि आता मोठी गाडी घेऊन आम्ही चाललो आहे सावेडीला, कारण आम्हाला टिपॉय घ्यायचा आहे. आमचा जो जुना टिपॉय होता तो एका व्यक्तीने तोडला होता आणि तो तोडल्यापासून आम्हाला काही वेळ झाला नाही दुसरा टिपॉय आणायला जायला. तर आज आमच्याकडे वेळ आहे, तर आता आम्ही चाललोय नवीन टिपॉय घ्यायला. तर गाईज, आता आम्ही जिथं चाललोय ना टिपॉय घ्यायला, आम्ही एवढ्या वेळा त्या दुकानात गेलेलो आहे तरी सुद्धा ज्यांना आठवत नाहीये की नेमकं जायचं कुठे आहे. मला म्हणतात की विसरतो मी म्हणजे असं कुठं गेलो तर. स्मृती भविष्य. हा, पण फक्त मला विसरू नका एवढंच माझं म्हणणं. बाकी ठीक आहे, तुम्हाला सांगते आपल्याला जायचंय कुठं. आणि कसं विसरल नाही, तू माझ्या काना ऐक गाईज, आता मस्त गाणं तुम्ही पण ऐकलं, आम्ही पण ऐकलं आणि आम्ही ते एन्जॉय पण केलं. सो आता आम्ही पोहोचायला म्हणजे ते दुकानाच्या इथं जवळ आलोय. 2 मिनिटात आम्ही तिथे पोहोचणार आहे. मग टिपॉय घेतो आणि मग आम्ही नंतर बघू कुठं जायचं ते. ऍक्च्युली कपिशची कॉफी प्यायची आहे. या साईडला आलं आणि कपिशची कॉफी पिली नाही असं सहसा होत नाही. यांना नाही आवडत, त्यांना असं वाटतं की काय विशेष आहे एवढं, पण मला खूप आवडते. त्याच्यामुळे म्हणजे ती खूप गोड नसती आणि कॉफीमध्ये जो असा थोडासा कडवटपणा पाहिजे ना तो त्याच्यात असतो. त्याच्यामुळे आता जाता जाता आम्ही कपिशची कॉफी नक्कीच पिणार आहे. त्याच्यामुळे टिपॉय घेतो आणि कपिशच्या इथं भेटतो. गाईज, आम्ही आलेलो आहे हॅपी होम फर्निचर इथे आणि आम्ही इथून टिपॉय घेणार आहे. आमच्या लग्नातलं सगळं फर्निचर आम्ही इथूनच घेतलेलं आहे. सो आता आम्ही बघतो टिपॉय कसा घ्यायचा ते, आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो की आम्ही कसा टिपॉय घेतलाय. गाईज, आम्ही टिपॉय घेतलेला आहे, त्याचा पूर्ण लोक तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. आणि आता आम्ही चाललो आहे. कुठे चाललाय आपण? घरी. हॅलो, घरी चाललो आम्ही आता. घरी नाही चाललंय, आम्ही कपिशची कॉफी प्यायला चाललोय आणि कपिशची कॉफी पिऊनच मी घरी जाणार आहे. त्याच्याशिवाय मी घरी नाही जाणार. तर आता कपिशच्या इथे जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. आम्ही आता कपिश कॉफी पिण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रणाली गेलेली आहे कपिशची कॉफी आणायला. तुम्ही पाहू शकता ती येऊसपर्यंत आपण तोपर्यंत बाहेरचं पाहूयात.
आता संध्याकाळची वेळ आहे. प्रोफेसर चौकामध्ये खूप असे बाहुबली टाईप गाड्या लागतात. पाहू शकता संध्याकाळी फुल गर्दी असते. फुल प्रणाली येत आहे कॉफी घेऊन आणि अरे वा, मला पण आणली तू कॉफी. मला वाटलं तुम्हाला आणणार नाही, पण तुम्हाला आणली. आवडत नाही म्हणत म्हणत प्यायची तर आहे. तर खूप धन्यवाद, तुम्हाला आणून दिली. बास बास संपली कॉफी. पर ओढून ओढून पितात ते. हे बघा गाईस कसं पितोय हा माणूस आणि म्हणतो मला कपिसची कॉफी आवडत नाही. पार त्याचं खाली राहिलेलं थोडस ते सुद्धा ते ओढून ओढून प्यायचं काम चालू आहे. हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहे आता घरी आणि आता आम्ही एक गेम खेळतोय. हे जे बलून आहे हे फुगवून ग्लास या बलूनने उचलून इथं ठेवायचं आहे. तर आता आमच्या दोघांपैकी कोण पहिले सगळे ग्लास एकात एक ठेवतं ते बघूया. हारले तुम्ही हारले. सो गाईज मी जिंकलेली आहे कारण मी सगळ्यात आधी सगळे पाचीच्या पाची ग्लास एकात एक ठेवले आणि त्यांचा एक ग्लास जो आहे तो लेट त्यांनी ठेवलेला आहे. सो मी जिंकली आणि आता पार्टी देतो जिंकली तर. हो आता स्वयंपाक करायचा आहे. सो स्वयंपाक करतो. आज मी मस्त आहे की मेथीचं वरण भाकरी बनवून खाणार आहे. तर आता मी स्वयंपाक करून घेते. मग नंतर आमचा प्लॅन आहे सेल्फ पॅम्परिंगचा, म्हणजे थोडस स्किन साठी काहीतरी करतो आणि मग ते तुम्हाला दाखवतो. भेटू थोड्याच वेळात. गाईज हा टिपॉय आम्ही घेतलेला आहे हॅपी होम फर्निचर मधून. आधी पण आमचा असाच होता, फक्त डार्क चॉकलेटी कलरचा टिपॉय होता जो या माणसाने तोडून टाकलेला आहे. त्याची काच तोडली होती, त्यामुळे आता आम्हाला परत नवीन टिपॉय घ्यावा लागलेला आहे. सो हा आमचा नवीन टिपॉय होता आणि जुना या माणसामुळे तुटला. या काय पण नको सांगू. खरं सांगते, या माणसामुळेच तुटला होता. गाईज हे D10 आहे, रागाचं D10 मस्त आहे. याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवते. आता हे लावून फक्त 15 मिनटं ठेवायचे आहे आणि मग वॉश करायचे. पण कुठलाही स्किन केअर करताना आधी फेस वॉश करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीही स्किनला लावत असाल तर आधी फेस वॉश करून मगच ॲप्लाय करत जा. आता हे आम्ही दोघं पण लावून 15 मिनिट्स ठेवतो आणि मग रिझल्ट तुम्हाला दाखवतो. गाईज आम्ही दोघांनी पण D10 पॅक लावलेला आहे आणि आता 15 मिनिट्सनी तुम्हाला रिझल्ट दाखवतो. बिफोर आफ्टर तुम्हाला लगेच लक्षात येईल. लुक ॲट द रिझल्ट्स गाईज. काय ग्लो आलाय त्यांच्या चेहऱ्यावर पण तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी जे टॅन आहे ते पूर्ण निघून गेलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा रागाचं D10 वापरून बघा, तुम्हाला सुद्धा एकदम मस्त रिझल्ट मिळेल. आणि हा व्लॉग आता आम्ही इथेच एंड करतोय. आज दिवसभरात भरपूर काही आम्ही केलं, तुमच्यासोबत ते शेअर पण केलं. जर तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला कळेल की तुम्हाला आमचे व्लॉग्स आवडतात आहे का नाही आवडत आहे. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त मस्त व्लॉग्स आम्ही टाकत राहू. तोपर्यंत बाय.